माझं नाव अभि संगपाळ, वेलकम टू अवर चॅनल। आणि आज आपण जाणार आहे 12 मोठ्याची विहीर जी आहे लिम गावामध्ये। तर तुम्हाला ती विहीर पण दाखवायची आहे, भरपूर मजा करणार आहोत आज। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। चला तर इथून आपली राईड चालू होईल। आपण आता बामनोली गावातून सातारा जाणार आहे आणि साताऱ्यातून 10-12 किलोमीटरवर आपली विहीर असणार आहे। तर आपण निघू आता। She puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light. Pull us down from the sky, just two hearts run. मित्रांनो, इथून आपण सातारासाठी निघालो होतो। सातारा आपल्या गावापासून 40 किलोमीटरच्या अंतरावर। वाटेत कास तलाव लागला। कास तलावाच्या शेजारून आपण जाणार आहोत। आणि थोड्या वेळाच्या बाईक रायडिंग नंतर आपण पोहोचलेलो आहोत साताऱ्यामध्ये। मित्रांनो, लिमगाव हे आता आपल्यापासून 10-12 किलोमीटरच्या अंतरावर होतं। इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय आहे। इथून आपण हायवेला कनेक्ट होणार होतो आणि इथून 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला परत टर्न घ्यायचा होता। मग तिथून आपल्याला लिम गावामध्ये जायचं होतं। 12 मोठ्याची विहीर साताऱ्यापासून 10-12 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसेच ही विहीर पुण्यातून 88 किलोमीटरच्या अंतरावर आहे। मित्रांनो, जस्ट आपण 12 मोठ्याची विहीरच्या जवळ पोहोचलो होतो। पहिली आम्ही बाईक पार्किंगला लावून घेतली। सुरुवातीला तुम्हाला इथं लोकल लोक भाजीपाला विकताना दिसतील। नंतर आपण निघालो 12 मोठ्याची विहीर बघण्यासाठी। मित्रांनो, 12 मोठ्याची विहिरीचा इतिहास पाहता सुमारे इसवी सन 1719 ते 1724 या दरम्यान श्रीमंत विरुबाई भोसले यांनी या विहिरीचं बांधकाम केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत हे बांधकाम करण्यात आलेलं होतं। लिमगावच्या आसपास सुमारे 300 झाडांची आमराई होती। या आमराईसाठी आणि परिसरासाठी रहिवाशांसाठी या विहिरीची रचना केली होती। विहिरीचा व्यास 50 फूट आणि खोली 110 फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे। जमिनीखालील महालात ही विहीर आहे। मित्रांनो, हे शिल्प बघितल्यावर असं दिसतं की वाघाने हत्तीला पंजात धरलेले आहे। आणि हे दुसरं शिल्प बघितलं असं वाटतं की वाघाने हत्तीची शिकार केलेली आहे। चला तर मित्रांनो, आपण जाऊया विहिरीतला महाल बघण्यासाठी। मित्रांनो, 300 वर्षापूर्वीचं आर्किटेक्चर अजूनही बघू शकता तुम्ही। किती सुंदर सुंदर गोष्टी आपल्या महाराष्ट्रात बघण्यासारख्या आहेत। इथून आपल्याला दिसतात तो महाल पण दिसतो आणि आड विहीर पण दिसते। आणि मित्रांनो, ही आहे मेन विहीर। जुन्या काळात विहिरीतलं पाणी काढण्यासाठी 12 मोठ बसवलेल्या होत्या, म्हणून या विहिरीचं नाव 12 मोठीची विहीर असं पडलं। इथली लोकल मुलं ही स्विमिंगचा भरपूर आनंद घेत होते। मित्रांनो, तुम्ही अजूनही बघू शकत असाल की हे पाणी किती स्वच्छ आहे आणि पिण्यासारखं पाणी। आता आपण चोरवाटेन महालाकडे निघालेलो होतो। पण तुम्ही बघू शकत असाल की केवढीशी जागा आहे वर जायला वगैरे। हा महाल म्हणजे आरामासाठी बनवलेलं एक प्लेस होतं। मित्रांनो, तुम्ही हे दगडात कोरलेले स्तंभ बघा।
कोरलेल्या स्तंभावर देवाचे, प्राण्यांचे किंवा विविध नक्षीकाम केलेले तुम्हाला डिझाईन दिसत असतील. खूप मस्त आर्किटेक्चर आहे, तुम्ही नक्की बघायला या. मित्रांनो, आपण एंट्री इकडून केलेली ते प्लेस दिसते इथून, आणि इथून दुसऱ्या बाजून इथून विहीर दिसते पूर्ण संपूर्ण, आणि हाच व्ह्यू वरून असा दिसतो. तर मित्रांनो, छोटासा महाल तुम्हाला कसा वाटला? तुम्ही बघू शकता असेल किती मस्त स्ट्रक्चर आहे, आणि संपूर्ण दगडात बनवलेली विहीर आणि महाल वगैरे. तुम्ही बारकाईने ही डिझाईन बघा. इथं हनुमानाची डिझाईन कोरलेली आहे, आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांची हाती बसलेली मूर्ती आहे. इथं गणपती बाप्पांची बनवलेली थीम आहे, आणि ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचीच थीम बनवलेली आहे. आणि इथून बघा महालाचा व्ह्यू असा दिसतो. इथून आपण चोरवाटेने दरबाराच्या दिशेने निघालो. तुम्ही मित्रांनो, तुम्ही बाजूला बघत असाल की हा दरबार आहे. इथं जनतेच्या समस्या सगळ्या ऐकून घेतल्या जायच्या. तर तुम्ही छोटस बघत असाल की हे सिंहासन होतं त्या काळाचं. अजूनही किती मस्त बघायला आहे बघा. मित्रांनो, इथं आपला हा व्लॉग संपला. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, नक्की शेअर करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स अजून वाढतील, व्ह्यूज वाढतील. आणि मित्रांनो, कमेंट करा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्लॉग मध्ये. चला, धन्यवाद.